भिगवण येथे दिवसाढवळ्या झालेल्या तरुणीचं कथित अपहरण प्रकरणाने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला होता. मात्र आता या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक आणि नाट्यमय वळण समोर आलं आहे. ज्या तरुणीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी दिली होती, त्याच तरुणीने आता पोलिसांसमोर हजर होऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझं अपहरण झालं नव्हतं असं स्पष्ट सांगत तरुणीने या संपूर्ण प्रकरणाचा पडदा फाडला आहे. मंगळवारी 17 मे दुपारी 4च्या सुमारास भिगवण परिसरात ही घटना घडली होती. 21 वर्षीय तरुणी आपल्या आई आणि भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत होती. त्यावेळी 2 सख्ख्या भावांनी आई आणि भावाला मारहाण केली. त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि तरुणीला जबरदस्तीने टेम्पोमध्ये टाकून नेले, अशी फिर्याद तरुणीच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली होती. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण मिळालेल्या माहितीनुसार कथित अपहरणानंतर ही तरुणी आणि तिचा मित्र श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे आणि सासवड असा प्रवास करत थेट महाबळेश्वरला पोहोचले. मात्र प्रकरणाचे गांभीर्य आणि पोलिसांचा वाढता ससेमिरा लक्षात घेता मध्यरात्री 1:30 वाजता हे दोघेही स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. तिथे तरुणीने दिलेल्या जबाबाने पोलिसांनाही चकित केले. तिने कुटुंबियांना दिलेली माहिती खोटी असल्याचे स्पष्ट केले. यावरील ठिकाणची कायमची रहिवाशी असून माझे वडील मयत झाले असून सोबत आई वय वर्ष 40, भाऊ वय वर्ष 18 व अजून एक भाऊ वय वर्ष 16 असे आम्ही एकत्रित राहत असून आम्ही शेती करून आमच्या कुटुंबाची उपजीविका भागवतो. मी भिगवण येथे TYBA चे शिक्षण घेत असून माझे आमच्या शेजारी राहणारे तरुण याच्याबरोबर मागील 1 वर्षापासून प्रेमसंबंध होते. याची कल्पना माझ्या कुटुंबातील आई व 2 भावंडांना होती. मी प्रियकरासोबत लग्न करणार आहे.